ठिकाणी आढावा बैठक घेतलेली आहे। आढावा बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत, काय सांगा? माननीय आयुक्त साहेबांना आम्ही सर्व हेडचे अधिकारी प्रमुख सर्वांची मीटिंग घेतली। मग पावसाळ्यात त्याच्यामध्ये महापालिकेचे अधिकारी, MSCB, PWD, वन विभागाचे सर्व अधिकारी होते। त्याच्यातले ज्याच्या जबाबदाऱ्या, जसं MSCB लाईन गेल्यानंतर फांद्या छाटल्यानंतर फांद्या उचलणे, बांधकाम असेल तर मला वाटतं खड्डे बुजणे, काही अपूर्ण रस्ते असेल तर पूर्ण करणे, PWDकडे काही रस्ते असतील ते अपूर्ण असतील ते पूर्ण करणे, काही जे जिथे पॅच मारायचे ते पॅच मारणे, आणि वन विभागाकडून वृक्ष लावण्यासाठी कमीत कमी जळगाव शहरात 30,000 झाडं लावण्याचं महापालिका काही NGO घेऊन मला वाटतं आम्ही प्रयत्न करणार आहोत। अशा सर्वच हेडच्या अधिकाऱ्यांना मला वाटतं आयुक्त साहेबांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत। येणाऱ्या काळामध्ये लाईटचे विषय असतील ते मला वाटतं लवकरात लवकर नागरिकांना त्रास होणार नाही। नाले साफसफाईसाठी जे नाले अपूर्ण असतील ते पूर्ण करावे। बऱ्याच नागरिकांच्या तक्रारी गटारांमध्ये की चोकअप झाल्यानंतर पाणी रस्त्यावरती येतं, ते नाले साफसफाई झाली पाहिजे। प्रत्येक SIने जाऊन मला वाटतं कुठे काही रोका लागला असेल तो काढून घ्यावा, अशा सूचना मला वाटतं सर्वांना दिलेल्या आहेत। अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं सर्व अधिकारी आपल्या जबाबदाऱ्या ठेवून काम करतील, नाहीतरी वेळोवेळी आम्ही जनतेच्या संपर्कात आहोत। आयुक्त साहेब असतील, आम्ही काही अडचणी असतील तर मला वाटतं सोडवण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू। आजही काही प्रभागांमध्ये अपूर्ण अवस्थेत रस्ते या ठिकाणी अपूर्ण आहेत, त्याचप्रमाणे गटर या ठिकाणी केलेला आहे। स्थानिक नागरिकांच्या रोषाचा सामना हा लोकप्रतिनिधींना करावा लागतो। यापूर्वी तुम्ही या ठिकाणी बैठकीत पालकमंत्र्यांसोबत नाराजी व्यक्त केली होती, पुन्हा जैसे तीच परिस्थिती राहते, काय सांगा? नाही, आपण जे म्हणता बरोबर आहे, आम्ही लोकांच्या भावनेशी सहमत आहोत, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। पण शेवट राहिलेले कामं मला वाटतं लवकरात लवकर पूर्ण होते याच्यासाठी आम्ही काळजी घेतो आहे। डांबरी रस्ते असतील तर मला वाटतं 1 तारखेपर्यंत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे। काँक्रीटच्या रस्त्याला काही अडचण येणार नाही आपल्याला, पाऊस जरी असला तरी 8 दिवस मागे पुढे ते होतील, पण डांबरी रस्त्याला अडचण येतील पावसाळा सुरू झाल्यावर। पण त्याच्या अगोदर आम्ही 1 जूनपर्यंत राहिलेले कामं असतील ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आहे। पण नक्कीच समस्या खूप आहेत, लोकांच्या अपेक्षाही बरोबर आहेत, कारण त्यांना त्रास होतो म्हणून ते लोक आम्हाला फोन करतात। पण महापालिका, आम्ही PWD, मला सर्व प्रशासन म्हणून मला वाटतं नक्कीच काळजी घेण्याचा प्रयत्न करू। मामा, कांचननगर भाग असेल, छत्रपती शिवाजीनगरमधल्या काही शिवशंकर कॉलनी आहे, कांचननगरच्या नागरिकांनी पण गढूळ पाणीचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या। काल शिवाजीनगरमधल्याही काही महिलांनी गढूळ पाण्याच्या तक्रारी महापालिकेकडे केल्या, मात्र अजून त्याचं निराकरण होत नाही अशा त्यांच्या तक्रारी आहे। त्यांचं म्हणणं आहे की आम्ही नियमित कर भरतो, पाणीपट्टी भरतो, मात्र आम्हाला सुविधा मिळत नाही, आम्हीच का सफर व्हावं? नाही, आम्ही पुरवठा अधिकारी पण होते त्याच्यामध्ये, पुरवठा अधिकारी सूचना दिल्या, मी पण दिल्या, आयुक्त साहेबांनी पण दिल्या। आणि मला वाटतं मागच्या आठवड्यामध्ये MSCBची DP झाली होती, तिथे पाणी पुरवठ्याचं आपलं मेन आहे प्लॅन, तिथे त्याच्यामुळे ते 2-3 दिवस DP झाल्यामुळे रुटीन तुटली आणि ते पाणी जे फिल्टर होत होतं त्याच्या अडचणी आल्या, पण त्याच्यामुळे नक्कीच थोडं सुरळीत लाईन झाली होती, पण आता सुरळीत झालेलं आहे। पण तरी नागरिकांना कुठे अडचणी असतील तर आम्ही परत त्याची काळजी घेऊ।